आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. भावना मॅडमचा फोन. तो पण मिस्टर गाडे पाटलांना. हॅलो हॅलो मिस्टर गाडे पाटील. भावना मॅडम, तुम्ही कुठे आहात आता? अहो विचारताय काय, असं मस्त चांदणं पडलंय आणि मी एकटीच या चांदण्यात उभी आहे, म्हणून म्हणलं तुम्हाला फोन करावा. मिस्टर गाडे पाटील, मी तुमचं नाव बदलून टाकणार आहे. म्हणजे त्या नावामध्ये ना फक्त मिस्टर एवढंच बरोबर आहे, बाकी गाडे पाटील चूक, एकदम चुकीचं आहे. त्यामुळे मी आता तुमचं नाव बदलून टाकणार आहे आणि मी तुमचं नाव ठेवणार आहे मिस्टर इंडिया. का विचारा का? अहो कारण तुमचा फक्त आवाज येतो, माणूस दिसतच नाही. अहो तुम्हाला जादू पण येते? नाही म्हणजे मला पण तुम्हाला भेटायचंच आहे. अहो विचार कसला करताय? या बिंदास या मला भेटायला, या आत्ता या. ठीक आहे मॅडम, तुम्ही आता गाडे पाटलांची फक्त जादू बघा. तुम्ही डोळे बंद करून 3 आकडे मोजा, मी येतो. डोळे बंद केले. 1 2 3. आता या मला परत सिद्धूच समजतील का? मिस्टर गाडे पाटील, तुम्ही सेम सिद्धिराज सारखे दिसताय हो. पण तुम्हाला सांगू, तुम्ही आणि सिद्धिराज तुम्हाला दोघांचंही ना मला खूप आधार. माझ्या आनंदी म्हणतात ना ते बरोबर आहे. तुम्ही दोघही एंजल आहात, एंजल. आनंदी नेहमी म्हणतात की एंजल सगळ्यांची मदत करतात. तुम्ही एंजल आहे ना, मग तुम्ही माझी मदत करा. तुम्ही मला एका मोठ्या प्रॉब्लेम मधनं सोडवा प्लीज, तेवढं कर. मॅडम काय मदत हवी आहे? तुम्ही बोलून तर बघा ना. तुम्हाला सिक्रेट सांगू? टॉप सिक्रेट आहे. हळू बोला, हळू. हे बघा, कोण घालून गेलं माझ्या गळ्यात? ही नालायक माणसं असतात ना या जगात, सगळे काही तुमच्यासारखे नसतात हो. त्याला काय वाटलं माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालून गेला तर मला त्याचं प्रेम काय? अरे आठ, खरं प्रेम काय असतं हे त्याला अजून माहीतच नाही. माझ्या आई बाबांकडनं शिकायला पाहिजे खरं प्रेम काय. माझे आई बाबा म्हणजे सॉलिड कपल आहेत, सॉलिड कपल. तुम्हाला सांगते मिस्टर गाडे पाटील, माझे आई बाबा आता 60ला आलेत, पण आत्ता पण माझे बाबा माझ्या आईसाठी रिक्षा चालवतात आणि माझी आई माझ्या बाबांसाठी पोळ्या करते. याला म्हणतात खरं प्रेम. खऱ्या प्रेमाचा अर्थ त्याला काय करणार त्या पोट्याला?
दुसऱ्यासाठी जगणं, दुसऱ्याचा विचार करणं म्हणजे प्रेम. तर स्वार्थी माणसाला काय कळतंय प्रेम म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगते. त्या माणसाने प्रेमाचा अपमान केलाय ना, त्याला त्याचं खरं प्रेम कधीच मिळणार नाही, कधीच नाही. हो, असं कशाला बोलताय तुम्ही? कदाचित म्हणजे त्या माणसाची पण काहीतरी अडचण असेल. मिस्टर गाडे पाटील, तुम्ही त्याची बाजू घेऊन बोलू नका बरं का. मी रागवीन तुमच्यावर. मी रागू नको. एवढा राग आलाय तुम्हाला त्या माणसाचा? राग? आय हेट हिम. म्हणजे मी अशी माझ्या पायातली चप्पल आहे ना. बरोबर आहे तुमचं मॅडम. माझी लायकीच नाहीये तुमच्यासमोर उभं राहण्याची. मॅडम, मी चप्पल. घेऊन आलो. मी अशी माझी चप्पल काढीन, पायातली चप्पल काढून असे मिस्टर गाडे पाटील, मिस्टर गाडे पाटील, मिस्टर इंडिया, मिस्टर इंडिया कुठे गेले गाडे पाटील? मी शोधते गाडे पाटील. मिस्टर गाडे पाटील, गाडे पाटील, मिस्टर इंडिया, मिस्टर इंडिया. भावनाताई, अहो पूर्वी देव काय करताय तुम्ही? खाली उतरा. सिद्धू कुठे गेला? आणि पूर्वी सिद्धू मला तिकडे सोडून गेला एकटीला. म्हणून तर मी आता या शिव सोडून त्याला शोधतेय. मी एक काम करते, मी शोधते, तू मला मदत कर. हा, तू मला हात दे. हा, मी आता शोधायला जाते. सिद्धू, भावनाताई, अहो सावकाश. भावनाताई, भावनाताई पूर्वी आता काय करतेस तू? पडतील ना त्यात. तुला लिंबू सरबत आणायला सांगितलं होतं ना, दिलंच त्यांना. तू माझ्यावर का चिडतोयस? त्यांनी मला हात मागितला होता, त्यांनी सांगितलं होतं हात द्यायला, तर त्यावर चढल्यावर तर मी त्याला सरबत कसं देणार आहे? अच्छा, सॉरी. त्या शुद्धीत नाहीयेत, पण तू तर शुद्धीत आहेस ना. पकड एक मिनिट. अरे भावना मॅडम तुम्ही प्लीज खाली उतरता. नाही. हो, असं काय करताय? सिद्धू यार, काय चाललंय तुझं? मी आल्यापासून बघतेय सारखं तू भावनाताईंच्या मागे मागे करतोय. माझी पार्टी आहे ना ही, तुला इथे मी बोलवलंय ना. पुरी, तुला कळतंय का तू काय बोलतेस? त्यांची अवस्था बघ. मी त्यांना एकटं नाही सोडू शकत असं. फाईन, लिव्ह इट. सिद्धू, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. आत्ता भावना मॅडमना शांत करणं जास्त महत्वाचं आहे का? सिद्धू प्लीज, आता नाहीये तर कधीच नाही. बरं, काय बोल? काय हे असं, तू जरा बाजूला ये. तुला जे बोलायचं ते आत्ता इथे बोल. ऑल राईट.